नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 23 फेब्रुवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र भरणी आहे. योग ब्रह्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:07 ते 3:33 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. गुलिक काळ आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:20 ते 9:47 आणि यमगंड काळ दुपारी 11:13 ते 12:40 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातं. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र बुध, शुक्र आणि गुरुबरोबर लाभयोग करेल आणि मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्रित करेल. रात्री 10:12 हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भात ही चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील बुध, शुक्र आणि तृतीयातील गुरु याबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दशमातील मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र योग सुद्धा करणार आहे. रात्री 10:12 हा चंद्र द्वितीय स्थानात भ्रमण करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. या जोडीला काही महत्त्वपूर्ण उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही चांगल्या संकल्पना तुम्हाला सुचू शकतील. याचप्रमाणे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचे भ्रमण आहे. दशमातील बुध, शुक्र आणि द्वितीयातील गुरु याबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्रित करेल. याचप्रमाणे रात्री 10:12 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी असणार आहात, ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे असेल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात जास्त प्रवास योग संभवतात आणि कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही कागदोपत्री व्यवहार किंवा तत्संबंधी कामं तुमची मार्गीसुद्धा लागू शकतील. काही छोटे मोठे लाभ मिळू शकते. दिवस तुझ्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील गुरु, शुक्र आणि तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्रित करणार आहे. याचप्रमाणे संध्याकाळी 10:12 हा चंद्र तुमच्या वेळेपणात भ्रमण करेल. दिवसभराची जी काय महत्त्वपूर्ण कामं असतील ती तुम्ही दिवसभरात पूर्ण करून घ्या. भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला लाभेल. अडकलेले कामं तुमची मार्गी लागू शकते. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते सहजपणे मार्गी लागतील. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ संभवतात. काही चांगल्या ॲक्टिव्हिटीज किंवा अंतःप्रेरणा तुम्हाला मिळू शकते. मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील बुध शुक्र आणि व्ययातील गुरु याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. रात्री 10:12 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जगाचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री व्यवहार तुमचे मार्गी लागू शकतील. छोटे मोठे काय अनपेक्षित लाभसुद्धा मिळते. मात्र सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या उधळण्यात याकडे थोडं लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील बुध शुक्र आणि लाभातील गुरु याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. रात्री 10:12 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमच्याकडून पार पडते. जी कामं तुमची होत नाहीत, ज्या कामांमध्ये अडथळे येतात, आजच्या दिवशी जर होतील त्या. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. उत्तम लाभसुद्धा मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि दशमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आपल्या पंचमाती मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. रात्री 10:12 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं. काही नारोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं करू शकतील. नवी कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाला बळी करू नका. छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी संमिश्रण स्वरूपाचा दिसतो. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळदास. तुळ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. पंचमातील बुध शुक्र आणि भाग्यातील गुरु याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र तुष्टी अधिष्ठित केंद्र करेल. रात्री 10:12 हा चंद्र पश्चिमात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तरीसुद्धा दोघांमध्ये नातेसंबंध उत्तम राहतील. तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काय चांगले लाभसुद्धा संभवतात. भाग्याची साथसुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील बुध शुक्राबरोबर आणि अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. रात्री 10:12 हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या मानसिकतेवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. छोटे मोठे काय अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकते. आरोग्याकडे लक्ष द्या. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील बुध शुक्र आणि सप्तमातील गुरु याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. रात्री 10:12 हा चंद्र षष्ठात भ्रमण करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करतात तर काही चांगले लांबसुद्धा संभवतात. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारते. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर केलं जाण्याचा योगसुद्धा संभवतो. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरतासुद्धा दिवस उत्तमच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास.
मकर राशीच्या चतुर्थ सणा चंद्राचं भ्रमण आहे. मितेतील बुध शुक्र आणि षष्ठातील गुरु याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्रीय सुद्धा करणार आहे. आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहते. त्यांच्या काय आवश्यक गरजा तुम्हाला पूर्ण करायला लागेल. छोटे मोठे वादळाच्या ठिणग्यावर शेतात पण त्याचा फारसा परिणाम दिसून येणार नाही. याचवेळी जे तुमचं कार्यक्षेत्रासुद्धा संबंधित सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या तृतीय सणा चंद्राचा मान आहे. तुमच्याच राशीतील बुध शुक्र आणि पंचमातील गुरु याबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. वेळातील मंगळाबरोबर डराचंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणारा. रात्री 10:12 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा दिवस. धकाधकीचा दगदगीचा दिसून येईल. प्रवास योग जास्त संभवता. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. मात्र महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या द्वितीय सणा चंद्राचा भ्रमण आहे. मेयातील बुध शुक्र आणि चतुर्थीतील गुरु याबरोबर चंद्र लाभयोग करेल. रात्री 10:12 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. मात्र अनावश्यक खर्चावरील लक्ष ठेवा. अनावश्यक खर्च जास्त होतील आणि त्यामुळे थोडंसं स्ट्रेस जाणवू शकेल. घरातील व्यक्तींवरचे नातेसंबंध सिलारतील. थोडं फिरणं वगैरे होऊ शकेल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 23 फेब्रुवारी 2026 करताना संपणार राशीफळ. धन्यवाद.